रामकृष्ण हरी माऊली. तर आज आपला विजय ग्रंथाचा अध्याय 8वा आहे. श्री गणेशाय नम. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोपी गोपी मनरंजना, हे दुष्टदामन नवमर्दना, श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, परिभक्ताचे आसेवन करणे आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गारविन गा भाषे भीतरी. त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्यारीती. गिर्वाणाचे नसे गंध, त्यातून माझे मती मंद. कमळालातील मकरंद, बेंडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करू घेऊ श्रीपती. तरी धनाचा अभाव निश्चित, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टाते. ऐसा सर्व बाजूंनी मी दिनहीन चक्रपाणी. दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जिरोनिया मनोरथ. हे वारिक द्रष्टा खरे जरी, परी तुझ्या कृपा झाल्यावरी. आन स्वानंदाच्या सागरी, पाहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान सागळे आहे सर्वाहून. घनाच्या पाण्या लागून, दाम देण्यास गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळिया विहिरी भरभरात. निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा, दासगणू हा भुकेला साचा. घास एखादा तरी द्याचा त्याचा, घाल माझ्या मुखाते. ते नियामी तृप्त होईल, अवघ्या सुखाने पावेन. व्रताचा लाभला कन, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई. मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बसली ही ऐकले. जेथ ही नांदे धुफळी, तेथ ही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी, इच्छा पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, हा दुफळी रोग सज्जनाला. नेतसे सदनाला, प्रयत्न पडती लुळे येथ तेथ. असो तळ्याचे काठा, देशमुखाचा एक महार. करू लागला साचार, या खंडू पाटला पुढे. पाटील गावचा अधिकारी, पाटील गावचे पांढरी. काही कामावरील खरी, कुरबुर झाली उभयंता. तो असे मर्यास महार, देशमुखाचा ज्याला जोर. तो बोलता उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीत नाही रे नाही बरी. गरिबांनी पायरी, आपली कधी सोडू नये. उणे उत्तर बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा. तुझ्यासारखा नकाट्याचा नाही हे जाण म्हणे. तरी महार ऐकना, करू लागला चेष्टा नाना. त्याची ऐकुनी भाषणा, पाटील खळला मानसी. बाचीचे कारण होते इच्छुक जाण. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. त्या टप्प्यात न्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी. तहशिलीत टप्प्या द्याया हा. हे ते कुणी वदला महार, मीन हा टप्पा नेणार. देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्प्या न द्यावया घेऊनी. तुझ्या हुकमा लागुनी, बोंबाशी मग्याचा समजतो मी. ऐसे वदन बोलला, हाव भावही तैसा केला. मुठ वळूनी हात नेला त्याने आपला मुखापुढे. ती त्यांची पाहुणी कृती, खंडू पाटील खोपती चित्ती. भरी वेळची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महारांच्या हातावर. पाटील पुंबळीचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार. त्या प्रहारे करूने हात गेला मोडूने, महार बेशुद्ध होऊने पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्प्या द्यावया. तो इतका वृत्तांत कैसा झाला, तो आता सांगतो. तो महार त्यांच्या आपतासी नेला उचलून देशमुखा सदनेसी. मोडता होता तो पाहून देशमुख तो संतोषला. वा छान गोष्ट झाली, आपण कुरापत काढली भली. ही अनायासे संधी आली, ती उपयोग न दवडणे. त्याने त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. समजविले अधिकाऱ्यासी, खोटे नाटे विबुद्ध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे झाले एकंचित. काट्याचेच का होतात, नायटे ते अवलोकन लोका. फिर्याद त्या महाराची, पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार. पाटलाच्या पदी थोर
बेडी करू हातकड्या ते खंडू पाटल समजले. थांबे त्या दनानले तोंडचे पाणी पळाले. झाला अति चिंतातूर ज्या शेगावची मी वाघापरी वागत होतो आजवरी. तेथेच का श्रीहरी प्रसंग आणला बेडेचा अभृदास अपमान. वाटे मरणाहून मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडुआ हताश होऊन बसला तो एक विचार सुचला. श्री गजानन महाराजाला सांगडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाहून निरसन करणार न कोणी आन राहिले या भराडानी. लौकिक यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस येताच केला नमस्कार. शिर ठेवले पायावर महाराज आला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी तोडले सत्य करातील काठीने. त्याचा हेसा परिणाम झाला. काट्याचा नायटा केला देशमुख मंडळीनं भला. माझ्या अहित करण्यास त्यानिमित्त केद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्थ माझ्या ऐजतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठाकून पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझ्या येथेच चिरा. ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. अभृदारा कारणे बेइज्जत हेच मरण. अपराध माझ्या त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराध रूपी या खड्ड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्थ एकाळी. जयत्रथाला वेळेचा अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपल्या अब्रूस्तव तेथे न भगवंतांनीही भली अब्रू त्यांची रक्षण केली. प्रभूने वस्त्रने सविले द्रौपदी सभेत तेवी मम अब्रू ही पांचोळी. देशमुख कौरवानी आणली नग्न करण्यासाठी भली त्याची करा हे रक्षण. ऐसे वंदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवाचा तो चालला पूर्णनेत्रा वाटे हो. घरचे माणसेंचे दादूर आधीच झाली होती फार. त्यांनीही त्यांच्या शोकापार तो सांगाव्या कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटील हृदयासी धरिले त्यांचे सात्वन करावया. अरे कामकृत्या पुरुषाप्रत ऐशे संकट येतात. वरच्यावरी जाण सत्य त्यांची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्ट्या बाळवंता ऐसे होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थाचा आला विपट सत्य. परिपाट पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडी गेले कौरवांना. जावा भिवू नकोस तिळभर बेडीन होतीश पडणार. बेडीन तुझिया पडणार. किती जरी केला जोर देशमुखांनी आपला तेच खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संतामुख वाटे आले तेन खोटे होई कधी. पाटील मंडळ उत्तोत्तर भजू लागले साचार. कोणी नाही आवडणार अमृत ते सेवावया. ते पुढे खंडू पाटलाने करुण विनंती प्रेमाने नेले राहाव्या कारणे समर्थाला निजग्रहे. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असते. कर्मठ वधवावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राहे त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण. तया होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जाग्या करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्याची चूक झाली. त्यांनी दुरुस्त केली. म्हणून असनी उठून बसली. गजाननाची स्वारी पहा ऐसे बदले ब्राह्मणा. तुम्ही कशासाठी वैदिक झाला. तीही नत्ववेद विद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची व मोक्षदात्री आहे साची. भाडोईस बांधल्या शालेची
तिची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणू नाडू नका. जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थाने घडघडा म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वशिष्ठ मुनी मूर्तिमद वेद म्हणा बसला असे. तेलंगी ते कनुचकित झाले. अधोवदन बैसले, मुखवरी करण्या आपले. भयमनी वाटेले त्या, सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार. दीपाचा तो जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणते आपली मनी, हा पिसा कशाच्या महाज्ञानी. चारी वेद त्याच्या अवदनीया, नांदता त्या प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा. शंका येथे नुरली जया, हा असावा ब्राह्मण खरा. जातीनं निसंशया, परमहंस दीक्षा याची. वार्ता उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची. हा जीवनमुक्त सिद्धयोगी, काही पुण्य होते पदरी. म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी. उपमान दे ती द्यावया असो खंडू पाटलाकडून. त्या ब्राह्मणाला गुण देते झाले दयाघन. रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले. उपेक्षा गावच्या उपाधीला गावच्या. शोधे खऱ्या संतांप्रती उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावची या उतरेला एक मळा सानिध्याला. त्या मळ्याच्या भाजीपाला होता बहुवस. एके शिवाचे मंदिर, तेथ होते साचार. लिंबतरूचे थंडगार, छाया होते ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालया सानिध्य बसले. एका वट्यावरी भले, निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहावयाशी या श्री शंकराच्या सानिध्य. हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठर पार्वतीवर. हा राजराजेश्वर आई अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा. तो भला ते सावली करून ते वाक्य ऐकले. 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीच्या तात्काळ समर्थाने वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजाय जयास्थला, तीच होते राजधानी. महाराजांची बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करता निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी या कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत 10-20 गोसावी त्या ठाया. समर्था बोला त्यांनी आधीच होता ऐकला. समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहोत तीर्थवासी. जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन. गंगोत्री या जमुनोत्री, केदार हिमलाज गिरनार डाकोर असे क्षेत्र अपार. पाही फिरून या ब्रह्मगिरी गोसाव्याचे. आम्ही आशिष आहोसाचे. महाराज आमचे या आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्याचा बंदा गुलाम करी. ती या मूर्ती आली या घरी. तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे शिरापुरीचे अयाचित आम्ही द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढ्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधू घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेळा पिसा नंगादूत. मग आम्ही देण्या आयाचित. मागे पुढे का पाहता, गाढवासी पोशिता. गायस लाथा मारिता, ते खा म्हणण्यास संमती. पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित. जाणतो अवघ्या वेदांत. मर्जी असल्यात मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावर, उद्या घालीन शिरापुरी. आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा
ओढाल तितका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे. पत्रामध्ये दोन प्रहरच्या वेळी खरी घेतलिया चून भाकरी. मळ्या घेऊन या विहिरीवरी बसला गोसावी भोजना समर्थाच्या सामोरी. एका छपरे भीतरी गोसावीने लावली खरी आपलिया कडासने. त्याचा जो होता म्हणत ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानिया. गोसावी श्रवण बैसले गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचे. नैन छंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का धांबिक स्वानुभवा भवलेश नसेया. निरुपम त्यांचे ऐकले गावकऱ्याचे नाही पटले. ते आपोआपसात बोलू लागले हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावर येऊन बैसला पत्रा भीतरी. गजानाचे सामोरे संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्राला बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. येथे ऐकला इतिहास येथे झाला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याला बसले होते घेऊन या. त्या पत्राची आठाये चालली चिल्लीम गांजाची. पत्रात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिल्लीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्करा. त्या चिलिमीच्या विस्तवासी ठिणगी पडली पलंगी पडली साती. पडताच कोणाची दृष्टी न गेली त्यांच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटले अखेर एकदम चहू बाजूने. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा. पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ह्या पलंगाची आहेत सांगाची. तीन आता विजयाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे भास्कर अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जळमुळीच आणू नको अहो महाराज ब्रह्मगिरी. या बैसा पलंगावरी तुम्ही आहे अवगत खरी. भगवद्गीता सांगले त्याच्या परीक्षेचा वेळ. आणली हरीची तात्काळ ब्रह्मा जाळी अनळ. याचा प्रत्यय दाखवा नैन छंदंती श्लोकावर. व्याख्यान केले एक प्रहर आता मानविले दर. या पलंगी बसण्याचा जा भास्कर लवकरी. ब्रह्मगिरी करी धरी आणून बैसवा त्यांदरी. या जळत्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी. भास्कर गेला धावून ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करिया. भास्कराने शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोधू लागला हुरडे. पलंग पेटला चौफेर. ज्वाळा निघुती लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हलेन मुळीन का इतकेही. ती प्रल्हाद कया दुसूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्रीवास व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंत दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधुन्य. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न द्या पलंगासी. महाराज अधिकाराशी मी न राही नाही जाणिले. ते न मानी भास्कर उडीत आणला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुराच्या. नैनंद हंती पावकम हे खरे करुणा दावया वाक्य. ऐसे बोलते महाराज देख. गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोट भऱ्या आई संत. शिरापुरी खाण्या परत मी झालो गोसावी. माझ्या अपराधा क्षमा साज करी शांती धामा. केला खटाटोपरी कामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणलो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो. शरण तुला अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्थाशी विनवणी. आपण अग्नीपासून भय नाही रे हे खरे. तरी महाराज आमच्या करता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी इतका उतारा खाली ज्ञान जेठी. गोसाविया झाला ही पुष्टी. तो न काही बोलला. लोक विनंतीस
लोक विनंतीस द्याया मान, खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागल्या त्या, एक पळही न लागल्या त्या, अवघ्याच होता जळला, जो भाग शेष उरला, तो लोकांनी विझविला, साक्ष दावण्या इतरासिया, ब्रह्मगिरी पायी लागला, निरभिमान अवघा झाला, स्पर्श होता गजाननाला, मळ कोठून राहील तिथ, मग मध्यरात्री समयाला, ब्रह्मगिरीच बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे, ज्यांनी या राख लावावी, त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी, गोष्ट कोण्या निरर्थक, नुसती शब्द पांडिल्य, माजले जगी आतोनात, तेनेच आहे झाला घात, आपल्या या संस्कृता, गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनय साचार, ज्ञानेश्वराचा अधिकार, किती म्हणून सांगावा, सानुभवाचे झाले यती, श्री शंकराचार्य निश्चंती, प्रपंच राहून ब्रह्मस्थिती, या अनुभवली एकनाथांनी, स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेन ब्रह्म साक्षात्कारी, स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हे ही या ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी, याचे चरित्र आनामणी, उगीच खाया क्षीरापुरी, भटकू नको भूमीवरी, सारण तया माझारी, येतुलेही गवसनार, ऐसा बोध केकला, ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रातकाळीचा उठून गेला, कोणान भेटण्या शिष्यास, ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पाहावयासी, मळ्यात जळत्या पलंगाते, हा दासगण विरंचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविक भवाब्दित, हेची इच्छा दासगुणू, शुभम भवतो, श्री हरिहरार्पणमस्तु, इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोध्याय समाप्त। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।